कर्जतकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। कर्जत शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रेल्वेमुळे होणारे अडथळे दूर करण्यासाठी 2 महत्त्वपूर्ण उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली आहे। सुधाकर घारे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालंय। कर्जत मुरबाड मार्गावरील कर्जत 4 फाटा आणि गुणगे आकुर्ले या 2 ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत। या संदर्भात खासदार सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत महारेल तसंच संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत कर्जतच्या वाहतूक प्रश्नावर चर्चा करण्यात आली आणि संबंधित प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली। कर्जत 4 फाटा येथील 650 मीटर लांबीच्या उड्डाणपुलासाठी 100 कोटी 59 लाख रुपये, तर गुणगे आकुर्ले येथील 650 मीटर लांबीच्या पुलासाठी 79 कोटी 14 लाख रुपये अंदाजे खर्च आहे। या दोन्ही पुलांमुळे कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून भिसेगाव, गुणगे आणि परिसरातील नागरिकांचा कर्जत शहराशी संपर्कही अधिक सुलभ होणार आहे। विशेषतः वीकेंडला कर्जत आणि माथेरानकडे येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कर्जत 4 फाटा उड्डाण पूल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। कर्जतच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी सुधाकर घारे यांनी सातत्याने केलेले प्रयत्न आणि खासदार सुनील तटकरे यांनी केलेला पाठपुरावा यामुळे कर्जतकरांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश मिळालं आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।